आजच्या व्हिडिओला आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती या परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न आहे, भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय मानकरी कोण आहेत? भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय मानकरी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 खान अब्दुल गफार खान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 देशामधला सर्वोच्च लष्करी सन्मान पुढीलपैकी कोणता आहे? देशामधला सर्वोच्च लष्करी सन्मान पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 परमवीर चक्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांचे कोणत्या क्षेत्रामध्ये असामान्य कार्य आहे? डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांचे पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये असामान्य कार्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृषी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतावरील एकूण कर्ज सध्या GDPच्या किती टक्के आहे? भारतावरील एकूण कर्ज सध्या GDPच्या किती टक्के आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 87.6% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आपल्याला अल्पकाळ आनंद देणारे खालीलपैकी रसायन कोणते आहे? आपल्याला अल्पकाळ आनंद देणारे रसायन पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एंडोर्फिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला पुढीलपैकी कोठे आहे? अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सातारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 रंकाळा हा तलाव पुढीलपैकी कोठे आहे? रंकाळा हा तलाव पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर या ठिकाणी रंकाळा हा तलाव आहे. प्रश्न क्रमांक 9 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोठे आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 RDX हे खालीलपैकी काय आहे? RDX हे खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्फोटक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 ऊसापासून बनवलेल्या साखरेस रासायनिकदृष्ट्या पुढीलपैकी काय म्हणतात? ऊसापासून बनवलेल्या साखरेला रासायनिकदृष्ट्या पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुक्रोज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कोणता वायू वातावरणामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतो? पुढीलपैकी कोणता वायू हा वातावरणामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नायट्रोजन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मोटारीमध्ये बसवलेल्या रेडिएटरचे कार्य पुढीलपैकी कोणते आहे? मोटारीमध्ये बसवलेल्या रेडिएटरचे कार्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 इंजिन थंड करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पानिपत या साहित्याचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? पानिपत या साहित्याचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विश्वास पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पृथ्वी अग्नी यासारख्या भारताच्या क्षेपणास्त्राचे सूत्रधार पुढीलपैकी कोण आहेत? पृथ्वी अग्नी यासारख्या भारताच्या क्षेपणास्त्राचे सूत्रधार पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भटनागर पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रास दिला जातो? भटनागर पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रास दिला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विज्ञान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना ही नदी पुढीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणते खत हे नैसर्गिक खत आहेत? खालीलपैकी कोणते खत हे नैसर्गिक खत आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कंपोस्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 बॅक्टेरियोलॉजी पुढीलपैकी कोणत्या अभ्यासाशी संबंधित
संबंधित आहेत? बॅक्टेरियोलॉजी पुढीलपैकी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जीवाणू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. सध्या भारतामध्ये वाघांची संख्या किती आहे? सध्या भारतामध्ये वाघांची संख्या किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक सहकारी साखर कारखाने आहेत? कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक सहकारी साखर कारखाने आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणास भारताची सुवर्णकन्या असे म्हणतात? कोणास भारताची सुवर्णकन्या असे म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पी.टी. उषा यांना भारताची सुवर्णकन्या असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 40 नाबार्ड हे पुढीलपैकी काय आहे? नाबार्ड हे पुढीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाबार्ड हे बँक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 इन्सॅट हे पुढीलपैकी कशाचे नाव आहे? इन्सॅट हे पुढीलपैकी कशाचे नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दळणवळण उपग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोठे काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह घडून आणला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह घडून आणला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण पुढील किती जिल्हे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. भारतामध्ये सर्वाधिक पाऊस पुढीलपैकी कोठे पडतो? भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पुढीलपैकी कोठे पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मौसिन राम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 ध्वनी तरंगाचे प्रसारण कशामधून होत नाही? ध्वनी तरंगाचे प्रसारण हे पुढीलपैकी कशामधून होत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 निर्वात जागा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 टिंबटिंब येथे कारखान्यामधून विषारी वायू गळतीमुळे हजारोंचे बळी गेले होते. टिंबटिंब येथे कारखान्यामधील विषारी वायू गळतीमुळे हजारोंचे बळी गेले होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भोपाळ येथील कारखान्यामध्ये विषारी वायू गळतीमुळे हजारोंचे बळी गेले होते. क्रमांक 47 कोणत्या सभागृहाला प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह असे म्हटले जाते? कोणत्या सभागृहाला प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भाकरा नागल धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? भाकरा नागल हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवरले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सतलज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 केरळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 उगवत्या सूर्याचा देश पुढीलपैकी कोणाला म्हणतात? उगवत्या सूर्याचा देश पुढीलपैकी कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जपान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70 एलपीजी गॅसचे 2 प्रमुख घटक पुढीलपैकी कोणते असतात? एलपीजी गॅसचे 2 प्रमुख घटक पुढीलपैकी कोणते असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्युटेन व आयसोब्युटेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 71 विद्युत बल्बमध्ये पुढीलपैकी कोणत्या धातूची तार वापरली जाते? विद्युत बल्बमध्ये पुढीलपैकी कोणत्या धातूची तार वापरली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 टंगस्टन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 72 जिल्हा परिषदेचा प्रशासनाचा प्रमुख पुढीलपैकी कोण असतो? जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख पुढीलपैकी कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 74 मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हे विधान पुढीलपैकी कशा प्रकारचे आहे? मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हे विधान पुढीलपैकी कशा प्रकारचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हे विधान हे बरोबर विधान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 75 खालीलपैकी कोणता धागा मानवनिर्मित नाही? खालीलपैकी कोणता धागा हा मानवनिर्मित धागा नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कॉटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 76 लवकर या शब्दाची जात पुढीलपैकी कोणती आहे? लवकर या शब्दाची जात पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्रियाविशेषण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 77 लिहित आहे हे क्रियापद कोणत्या प्रकारामध्ये येते? लिहित आहे हे क्रियापद पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त क्रियापद या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 79. काही पक्षी उडू शकतात. वाक्यामध्ये आपल्याला अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार सांगायचा आहे. तर या ठिकाणी अधोरेखित शब्द काही आहे. तर काहीचा आपल्याला विशेषणाचा उपप्रकार सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनिश्चित संख्या विशेषण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 80. पणत्या या शब्दाचे आपला वचन ओळखायचे आहे. पणत्या या शब्दाचे आपला वचन ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अनेक वचन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 81. माझा चष्मा आण यामधील आण हे कोणते क्रियापद आहे? माझा चष्मा आण यामधील आण हे पुढीलपैकी कोणते क्रियापद आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आज्ञार्थी क्रियापद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 82. पुढील शब्दाचा आपला समास सांगायचा आहे. चक्रप्राणी. तर चक्रप्राणीचा पुढीलपैकी कोणता समास होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बहुब्रीही समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 85. अरबी भाषेमधून मराठीमध्ये आलेला शब्द कोणता आहे? अरबी भाषेमधून मराठीमध्ये आलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मंजूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 86. खालीलपैकी उपसर्ग साधित शब्द ओळखायचा आहे. खालीलपैकी उपसर्ग साधित शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आजीव या ठिकाणी उपसर्ग साधित शब्द होईल. प्रश्न क्रमांक 87. खालीलपैकी तत्सम शब्द ओळखायचा आहे. खालीलपैकी तत्सम शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भगवान या ठिकाणी तत्सम शब्द होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, सायना नेहवाल ही खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सायना नेहवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणते फळ नाही? खालीलपैकी कोणते फळ नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बटाटा या ठिकाणी फळ नाही. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे. प्रश्न क्रमांक चौथा, काका तुम्ही बसा आमच्याजवळ या वाक्यामध्ये आपला क्रियापद ओळखायचे आहे. काका तुम्ही बसा आमच्याजवळ या वाक्यामधले आपला क्रियापद ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बसा या ठिकाणी या वाक्यामधले क्रियापद होईल. प्रश्न क्रमांक 5, जनक या शब्दाचा विरुद्ध आपला शब्द ओळखायचा आहे. जनक या शब्दाचा आपला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जननी या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 6, जमीनदोस्त होणे या वाक्यप्रयोगाचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? जमीनदोस्त होणे याचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पूर्णपणे नष्ट होणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महर्षी कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली होती? राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या साली झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1948 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 मध्ये पुढीलपैकी कोठे भरले होते? इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 मध्ये पुढीलपैकी कोठे भरले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फैजपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न क्रमांक 10, भारतामध्ये सध्या एकूण किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? सध्या भारतामध्ये एकूण किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 28 आणि 8 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामधील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, माजुली हे पुढीलपैकी काय आहे? माजुली हे पुढीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्रेमधील बेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 382 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पुढीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. पुढीलपैकी कोणती जोडी ही चुकीची जोडी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मोपला मणिपूर या ठिकाणी चुकीची जोडी होईल. वारली गुजरात बरोबर आहे. लेपचा सिक्कीम बरोबर आहे. कातकरी महाराष्ट्र या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 15 दुष्काळ या शब्दाची आपल्याला फोड पुढीलपैकी कशा प्रकारची होईल? दुष्काळ याची फोड पुढीलपैकी कशा प्रकारे याची फोड होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दु प्लस काय या ठिकाणी योग्य फोड होईल. प्रश्न क्रमांक 16 दुर्दशा, दुर्गुण, सुशिक्षित, दुराग्रह हे सामासिक शब्द टिंब समासाची उदाहरणे आहेत. दुर्दशा, दुर्गुण, सुशिक्षित, दुराग्रह हे सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्मधारय समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शुद्ध लेखनदृष्ट्या आपला अचूक शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रीतिवाचक या ठिकाणी शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द होईल. प्रश्न क्रमांक 18 शुद्ध लेखनदृष्ट्या या ठिकाणी आपला अचूक शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्रतिकूल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 आळस या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? आळस या शब्दाचा पुढीलपैकी विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्साह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 दीनबंधू या नावाने पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते? दीनबंधू या नावाने पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चार्ल्स अँड्रूज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भातसा वैतरणा हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? भातसा वैतरणा हे जलविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ठाणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 गोपाळ हरी देशमुखांनी लोकहितवादी या नावाने कोणत्या साप्ताहिकामधून लिखाण केले होते? गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने कोणत्या साप्ताहिकामधून लिखाण केलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रभाकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाला नेमण्यात आले होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून पुढीलपैकी कोणाला नेमण्यात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड माउंटबॅटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 टिळकांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? टिळकांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ईस्टर्न प्रॉब्लेम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 3Gचा पुढीलपैकी अर्थ काय आहे? 3Gचा पुढीलपैकी अर्थ कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 थर्ड जनरेशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 डायलिसिस यंत्रणा खालीलपैकी कोणत्या विकाराच्या रुग्णाकरता वापरण्यात येते? डायलिसिस यंत्रणा ही खालीलपैकी कोणत्या विकाराच्या रुग्णाकरता वापरण्यात येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मूत्रपिंड विकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये लाल पेशी तयार होतात? शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये लाल पेशी तयार होतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अस्थिमज्जामध्ये लाल पेशिया तयार होतात. प्रश्न क्रमांक 28 मनोधैर्य ही कोणाकरता योजना आहे? मनोधैर्य योजना ही पुढीलपैकी कोणाकरिता योजना आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अत्याचारामध्ये बळी ठरलेल्या महिला व बालकांकरता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारताची राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली होती? भारताची राज्यघटना ही कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 26 नोव्हेंबर 1949 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात? नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सर्वनाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 शाळेकडे या शब्दामधील कडे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? शाळेकडे या शब्दामधील कडे हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शब्दयोगी अव्यय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 प्रयोगामध्ये कोणत्या प्रयोगामध्ये कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते? कोणत्या प्रयोगामध्ये कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कर्तरी प्रयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भाऊ व बहीण हे पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? भाऊ बहीण हे पुढीलपैकी कोणत्या द्वंद्व समासाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इतरेतर द्वंद्व समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सत प्लस आनंद पुढीलपैकी योग्य शब्द कोणता होईल? सत प्लस आनंद पुढीलपैकी योग्य शब्द पुढीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सदानंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 वासरू हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? वासरू हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नपुसक लिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? चाचीचे हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 षष्ठी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 तो चित्रफित पाहतो या वाक्यामधील पाहतो हे क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? तो चित्रफित पाहतो या वाक्यामधले पाहतो हे क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सकर्मक क्रियापद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आज उद्या नेहमी वारंवार ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत? आज उद्या नेहमी वारंवार ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 परिणामवाचक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 राज्यसभा व लोकसभा यांची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला आहे? राज्यसभा व लोकसभा यांच्या संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाचा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतामधील सर्वोच्च पर्वत शिखर पुढीलपैकी कोणते आहे? भारतामधील सर्वोच्च पर्वत शिखर पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कांचनगंगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख पुढीलपैकी कोण असतो? पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख पुढीलपैकी कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गट विकास अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 संगणकाच्या मेमरीची क्षमता कोणत्या एककामध्ये मोजतात? संगणकाच्या मेमरीची क्षमता पुढीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बाईट्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सप्तपदी या सामासिक शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. सप्तपदी या सामासिक शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 द्विगु समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणता शब्द हा पोर्तुगीजमधून मराठीमध्ये रूढ झालेला आहे? खालीलपैकी कोणता शब्द हा पोर्तुगीज भाषेमधून मराठीमध्ये रूढ झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तंबाखू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 आभाळागत माया तुझी आम्हावरती राहू दे या वाक्यामध्ये उपमान कोणते आहे? आभाळागत माया तुझी आम्हावरती राहू दे या वाक्यामधील उपमान कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आभाळागत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 तो काम न करता नुसता फिरत असतो या वाक्याचा काळ कोणता आहे? तो काम न करता नुसता फिरत असतो या वाक्याचा पुढीलपैकी काळ कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रीती वर्तमान काळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 जाऊ या शब्दाचे अनेक वचन रूप पुढीलपैकी कोणते आहे? जाऊ या शब्दाचे अनेक वचन रूप पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जावा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 दृष्टी आड सृष्टी या म्हणीचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. दृष्टी आड सृष्टी या म्हणीचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपल्या मागे काय चालले त्याकडे दुर्लक्ष करावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 गोंदिया जिल्ह्यामधील गाढवी नदीवर कोणता तलाव बांधलेला आहे? गोंदिया जिल्ह्यामधील गाढवी नदीवर पुढीलपैकी कोणता तलाव बांधलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इटिया डोह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तंबाखूचे सर्वाधिक उत्पादन
पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 22 मेला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणती नदी ही गंगा नदीची वितरिका आहे? खालीलपैकी कोणती नदी ही गंगा नदीची वितरिका आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हुगळी ही नदी गंगा नदीची प्रमुख वितरिका आहे. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणता किल्ला हा धुळे जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणता किल्ला हा धुळे जिल्ह्यामध्ये नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गाळणा हा किल्ला धुळे जिल्ह्यामध्ये नाही. प्रश्न क्रमांक 4 भीमा नदीचा उगम महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? भीमा नदीचा उगम महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भीमा नदीचा उगम हा महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यामध्ये होतो. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रामधील नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामधील नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रामधील नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 6 जागतिक योग दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 21 जूनला जागतिक योग दिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 7 सेना दलाचे मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? सेना दलाचे मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सेना दलाचे मेडिकल कॉलेज हे पुणे या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रामधील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामधील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रामधील कोयना वन्यजीव अभयारण्य हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 9 भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून पंचवार्षिक योजना घेतलेली आहे? भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून पंचवार्षिक योजना घेतलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रशिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेस आहेत? सह्याद्री पर्वतरांगा या महाराष्ट्रामधील ते कोणत्या दिशेला पसरलेल्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उत्तर ते दक्षिण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून संघराज्य व्यवस्था घेतलेली आहे? भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून संघराज्य व्यवस्था घेतलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कॅनडा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 बीबी का मकबरा हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? बीबी का मकबरा हे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद या ठिकाणी बीबी का मकबरा हा स्थित आहे. प्रश्न क्रमांक 13 गांधी आयर्विन करार पुढीलपैकी कोणत्या साली झाला होता? गांधी आयर्विन करार पुढीलपैकी कोणत्या साली झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गांधी आयर्विन करार हा 1931 मध्ये झालेला करार आहे. प्रश्न क्रमांक 14 गुगामल राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोठे स्थित आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुगामल राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 15 राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस पाळला जातो? राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस पाळला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा पाळला जातो. प्रश्न क्रमांक 16 भारतीय पोलीस प्रशिक्षण अकॅडमी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतीय पोलीस प्रशिक्षण अकॅडमी ही पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा या ठिकाणी भारतीय पोलीस प्रशिक्षण अकॅडमी तेलंगणा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 17 भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेले आहे? भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोवा या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेले आहे.
प्रश्न क्रमांक 18 कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस पुढीलपैकी कोणत्या नावाने साजरा केला जातो? कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस पुढीलपैकी कोणत्या नावाने साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मराठी राजभाषा दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 शिक्षक दिन पुढीलपैकी केव्हा साजरा केला जातो? शिक्षक दिन पुढीलपैकी केव्हा साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 5 सप्टेंबरला शिक्षक दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 खडकवासला पुणे या ठिकाणी राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी आहे. प्रश्न क्रमांक 21 लोकशाही लोकांचे सरकार लोकाद्वारे लोकांसाठी अशी परिभाषा पुढीलपैकी कोणी केली होती? लोकशाही ही लोकांचे सरकार लोकाद्वारे लोकांसाठी अशी परिभाषा पुढीलपैकी कोणी केली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अब्राहम लिंकन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 अंतराळामध्ये जाणारा पहिला भारतीय पुढीलपैकी कोण होता? अंतराळामध्ये जाणारा पहिला भारतीय पुढीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राकेश शर्मा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रामधील पुढीलपैकी कोणता जिल्हा हा केळी उत्पादनामध्ये 1 क्रमांकावर आहे? महाराष्ट्रामधील पुढीलपैकी कोणता जिल्हा हा केळी उत्पादनामध्ये 1 क्रमांकावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जळगाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मॅकमोहन लाईन पुढीलपैकी कोणत्या देशामधील सीमारेषा आहे? मॅकमोहन लाईन ही पुढीलपैकी कोणत्या 2 देशामधील सीमारेषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मॅकमोहन लाईन ही भारत आणि चीन यांच्यामधील सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक 25 मराठी भाषा दिवस म्हणून पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठी भाषा दिवस पुढीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? मराठी भाषा दिन. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रामधील कोणत्या धार्मिक सामाजिक सुधारकांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? लोकहितवादी म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 28 भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा कधी मंजूर झाला होता? भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा केव्हा मंजूर झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1986 मध्ये भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा हा मंजूर झालेला आहे. क्रमांक 29 गिस्टेमेन ऑफ इंडिया पार्टिशन या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? गिस्टेमेन ऑफ इंडिया पार्टिशन या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राम मनोहर लोहिया हे गिस्टेमेन ऑफ इंडिया पार्टिशन या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 30 1950 मध्ये भारतामध्ये वन महोत्सवाची सुरुवात पुढीलपैकी कोणी केली होती? 1950 मध्ये भारतामध्ये वन महोत्सवाची सुरुवात पुढीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कन्हैयालाल एम मुंशी यांनी भारतामध्ये वन महोत्सव यांची सुरुवात केली होती. प्रश्न क्रमांक 31 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जयपूर फूडचे जनक म्हणून पुढीलपैकी कोणास ओळखले जाते? जयपूर फूडचे जनक म्हणून पुढीलपैकी कोणास ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर प्रमोद शेट्टी यांना जयपूर फूडचे जनक म्हणून ओळखले जाते. क्रमांक 33 सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्याद्वारे कार्य करते ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतलेले आहे? सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्याद्वारे कार्य करते ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जपान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जम्मू काश्मीरचे राज्यफूल पुढीलपैकी कोणते आहे? जम्मू काश्मीरचे राज्यफूल पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीरचे राज्यफूल हे कमळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रामधील पहिली व्यक्ती कोण आहे? भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रामधील पहिली व्यक्ती पुढीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महर्षी धोंडो केशव कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 रॅडक्लिफ रेषा पुढीलपैकी कोणत्या 2 देशामधील सीमारेषा आहे? रॅडक्लिफ रेषा पुढीलपैकी कोणत्या 2 देशामधील सीमारेषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये रॅडक्लिफ
क्लिफ रेषा ही सीमारेषा आहे. क्रमांक 39 नर्मदा आणि तापी या नद्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात? नर्मदा आणि तापी या नद्या पुढीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरबी समुद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 लोकप्रिय मानवनिर्मित हुसेन सागर तलाव पुढीलपैकी कोठे स्थित आहे? हुसेन सागर तलाव हा पुढीलपैकी कोठे स्थित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हुसेन सागर हा तलाव हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रामधील गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? महाराष्ट्रामधील गोदावरी नदीवर पुढीलपैकी कोणते धरण बांधलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जायकवाडी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 उत्तराखंड यांची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? उत्तराखंड यांची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डेहराडून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जलयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? जलयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 2015 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 संविधानाच्या मसुदा समिती सदस्य पुढीलपैकी कोण नव्हते? संविधानाच्या मसुदा समिती सदस्य पुढीलपैकी कोण नव्हते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 व्याघ्र प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू झाला होता? व्याघ्र प्रकल्प हा पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्प हा सुरू झाला होता. प्रश्न क्रमांक 46 थारचे वाळवंटमधून पुढीलपैकी कोणती नदी वाहते? थारचे वाळवंटमधून पुढीलपैकी कोणती नदी वाहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लुनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोण भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात? खालीलपैकी कोण भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 सुप्रशासन दिन हा कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? सुप्रशासन दिन हा कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अटल बिहारी वाजपेयी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अजिंठा लेणी पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर अजिंठा लेणी या औरंगाबाद या जिल्ह्यामधल्या लेणी आहे. तर या ठिकाणी प्रश्न आहे जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो? जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 7 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहू भारतामधला पहिला मेगा फूड पार्क कोणत्या राज्यामध्ये उभारलेला आहे? भारतामधला पहिला मेगा फूड पार्क कोणत्या राज्यामध्ये उभारलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहू सर्व तात्काळ सेवेसाठी एकच नंबर असणारे देशामधले पहिले राज्य कोणते आहे? सर्व तात्काळ सेवेसाठी एकच नंबर असणारे देशामधले पहिले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हिमाचल प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण पाहू सरदार सरोवर हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवरील प्रकल्प आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवरील प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अक्राणी तालुका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहू समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अल्ट्रासॉनिक लहरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहू रंगहीन हवेपेक्षा जड व उग्र वास असलेला वायू पुढीलपैकी कोणता आहे? रंगहीन हवेपेक्षा जड व उग्र वास असलेला पुढीलपैकी वायू कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साइड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण एखादी व्यक्ती भारताचे राष्ट्रपती पद किती वेळा भूषवू शकते? एखादी व्यक्ती भारताचे राष्ट्रपती पद किती वेळा भूषवू शकते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कितीही वेळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न स्टेनलेस स्टीलमधील मुख्य घटक पुढीलपैकी कोणते आहेत? स्टेनलेस स्टीलमधील पुढीलपैकी मुख्य घटक पुढीलपैकी कोणते आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3
क्रोमियम, लोखंड, निकेल आणि कार्बन हे स्टेनलेस स्टीलमधील प्रमुख घटक आहेत. पुढचा प्रश्न बघू, खालीलपैकी आपल्याला कोणती जोडी अचूक जोडी आहे? खालीलपैकी कोणती जोडी ही अचूक जोडी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी कॉलरा बॅक्टेरिया या ठिकाणी अचूक जोडी होईल. पुढचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे रक्त साकळण्यासाठी आवश्यक आहे? खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे रक्त साकळण्यासाठी आवश्यक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 के जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न पाहू, स्वतंत्र भारताच्या नियोजन मंडळाचे संस्थापक पुढीलपैकी कोण होते? स्वतंत्र भारताच्या नियोजन मंडळाचे संस्थापक पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण पाहू, कोणत्या अवकाशयानाने मानवाला चंद्रावर सोडले होते? कोणत्या अवकाशयानाने मानवाला चंद्रावर सोडले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अपोलो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण पाहू, गुरु या ग्रहाचे 4 मुख्य उपग्रह कोणी शोधून काढले होते? गुरु या ग्रहाचे 4 मुख्य उपग्रह पुढीलपैकी कोणी शोधून काढलेले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गॅलिलिओ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघू, जागतिक ओझोन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक ओझोन दिवस पुढीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 16 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहू, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोग आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. आपण पाहू, महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक वनांखाली असणाऱ्या क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांक लागतो, तर दुसरा क्रमांक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दुसरा क्रमांक हा ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण पाहू, क्यूसेक्स हे पुढीलपैकी काय मोजण्याचे साधन आहे? क्यूसेक्स हे खालीलपैकी काय मोजण्याचे साधन आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्यूसेक्स हे पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एक साधन आहे. पुढचा आपण पाहतो, राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विधान परिषद सदस्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 57 भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी हे सदस्य नव्हते. पुढचा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसह कोणत्या तारखेला बौद्ध धर्म स्वीकारला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 14 ऑक्टोबर 1956 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघतो, गोल्डन बॉल पुरस्कार कोणत्या खेळाशी संबंधित पुरस्कार आहे? गोल्डन बॉल पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित पुरस्कार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फुटबॉल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला होता? खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1935 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहू, हिरा व ग्राफाईट हे कोणत्या एकाच मूलद्रव्यापासून बनलेले असतात? हिरा व ग्राफाईट हे पुढीलपैकी कोणत्या एकाच मूलद्रव्यापासून बनलेले असतात? हिरा व ग्राफाईट. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हिरा व ग्राफाईट हे कार्बन या एकाच मूलद्रव्यापासून बनलेले असतात. पुढचा प्रश्न पाहू, सन 2011 मध्ये झालेली जनगणना भारताची 15वी जनगणना होती, तर खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताची पहिली जनगणना झाली होती? खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये पहिली जनगणना झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1872 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 64 इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम्स जोन्स यांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती, तर त्यांनी ही स्थापना खालीलपैकी कोठे केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहू, देहू हे गाव खालीलपैकी कोणत्या संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेले गाव आहे? देहू हे गाव खालीलपैकी कोणत्या संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेले गाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संत तुकाराम महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघ, भारताच्या तिन्ही सेनादलाचे प्रमुख पुढीलपैकी कोण असतात? भारताच्या तिन्ही सेनादलाचे प्रमुख पुढीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक
2 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आहे सध्याचे पाकिस्तानचे प्रमुख पुढीलपैकी कोण आहेत? सध्याचे पाकिस्तानचे प्रमुख पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इम्रान खान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहू. राष्ट्रीय महामार्ग NH4 हा पुढीलपैकी कोणता आहे? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH4 हा पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई बेंगलोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण भारतामध्ये सर्वात जास्त लांबीची नदी पुढीलपैकी कोणती आहे? भारतामधील सर्वात जास्त लांबीची नदी पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गंगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण रामकृष्ण मिशनची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? रामकृष्ण मिशन यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वामी विवेकानंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण भारत छोडो चळवळ पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? भारत छोडो चळवळ ही कोणत्या वर्षी सुरू झाली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1942 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण भारताच्या कोणत्या शहरास गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? भारताच्या कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जयपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण भारतामध्ये पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली होती? भारतामधली पहिली कापड गिरणी कोठे सुरुवात झाली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय हे जिनिव्हा या ठिकाणी आहे. पुढचा आपण महाराष्ट्रामध्ये कोणत्या राष्ट्रीय महामार्गाची लांबी सर्वात जास्त आहे? महाराष्ट्रामध्ये कोणत्या राष्ट्रीय महामार्गाची लांबी जास्त आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 धुळे कलकत्ता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण खालीलपैकी देशामध्ये सर्वोच्च लष्करी पदक पुढीलपैकी कोणते आहे? देशामधील सर्वोच्च लष्करी पदक पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 परमवीर चक्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहू. आदिवासी समाजामध्ये लोकांना हक्काची घरे मिळावीत म्हणून महाराष्ट्र शासन पुढीलपैकी कोणती योजना राबवित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शबरी घरकुल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघू. भारत सेवक समाज या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? भारत सेवक समाज या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी गोपाळ कृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघू. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1906 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघू. सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती आहे? सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 येऊ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. आपण बघू. भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखाली क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते? भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखाली क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बघू. संसदेच्या 2 अधिवेशनामध्ये कालावधी जास्तीत जास्त किती असावा लागतो? संसदेच्या 2 अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त किती कालावधी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 6 महिने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. आपण बघू. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 8 तालुके या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण भारतातील सर्वात उत्तरेकडील राज्य पुढीलपैकी कोणते आहे? भारताचे सर्वात उत्तरेकडील राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जम्मू काश्मीर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न पाहूत. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? मराठी भाषेचे लिखाण पुढीलपैकी कोणत्या लिपीमध्ये केले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 देवनागरी लिपी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहू. जगन्नाथ या शब्दाचा विग्रह खालीलपैकी कसा होईल? जगन्नाथ या शब्दाचा विग्रह खालीलपैकी कसा होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जगत प्लस नाथ या ठिकाणी योग्य विग्रह होईल. प्रश्न क्रमांक 3 स्वतः हे सर्वनाम पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? स्वतः हे सर्वनाम पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आत्मवाचक सर्वनाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 आपला विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. काळा घोडा. तर या ठिकाणी आपल्याला विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुणवाचक विशेषण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 क्रियापद म्हणजे पुढीलपैकी काय होईल? क्रियापद म्हणजे पुढीलपैकी योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मधु पुस्तक वाचतो या वाक्यामधला प्रयोग ओळखायचा आहे. मधु पुस्तक वाचतो या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणता प्रयोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी प्रयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपला निळकंठ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? निळकंठ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सामासिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपल्याला पुढीलपैकी आपला शब्दाचा समास ओळखायचा आहे. अनंत या शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नत्र बहुव्रीही समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. आपण पाहू दोन नद्यांमधील प्रदेशास पुढीलपैकी काय म्हणतात? दोन नद्यांमधील प्रदेशास पुढीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दोआब या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपला प्रश्न क्रमांक 10 मात्रा चालणे याचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? मात्रा चालणे याचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मात्रा चालणे म्हणजे इलाज चालणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. 13 पुढीलपैकी आपला पुल्लिंग शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रुमाल या ठिकाणी पुल्लिंग शब्द होईल. पुढचा आपण पाहू आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यामध्ये आपला कर्त्याची विभक्ती ओळखायची आहे. आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यामध्ये आपला कर्त्याची विभक्ती ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्त्याची विभक्ती या ठिकाणी प्रथमा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.